गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या तिजोरीच्या चाव्या या शिवसेनेकडेच राहणार असून स्थायी समिती सभापती पदी शिवसेनेचे नगरसेवक मल्लेश शेट्टी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे, तर महिला बाल कल्याण समिती सभापती पदासाठी शिवसेनेच्याच नगरसेविका सारिका जाधव आणि शिक्षण मंडळ सभापती पदासाठी भाजपचे नगरसेवक अभिजित थरवळ यांची देखील बिनविरोध निवड करण्यात आली आहे। या उमेदवारांनी 2 एप्रिल रोजी आपली नामनिर्देशन पत्रे महापालिका सचिव किशोर शेळके यांच्याकडे दाखल केली होती। केडीएमसी मुख्यालयातील स्थायी समिती सभागृहात आज या तिन्ही सभापती पदांसाठी निवडणूक अधिकारी रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया पार पडली। या तिन्ही पदांसाठी एकमेव उमेदवार अर्ज दाखल झाल्यानं या तिघांची निवड बिनविरोध झाल्याचं जाहीर करण्यात आलंय। यावेळी महापालिका आयुक्त अभिनव गोयल, महापौर हर्षाली चौधरी, उपमहापौर राहुल दामले, आमदार राजेश मोरे, शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाल लांडगे यांच्यासह शिवसेना भाजपचे अनेक नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते। माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांनी शिवसेना भाजपा पुन्हा एकदा युती घडवून आणलेली आहे आणि केडीएमसीमध्ये झालेल्या युतीमुळे आज स्थायी समिती सभापतीपदी मल्लेश शेट्टी यांची बिनविरोध निवड झालेली आहे। कोणत्याही प्रकारची यापुढे चुरस राहिलेली नाही। शिवसेना भाजपाचा आदेश प्रमाणे यापुढेचं कामकाज चालू राहील। आता राहिली नाही कोणतीही चुरस, कारण यापुढे चालणारे भाजपा शिवसेनेचा आदेश। ज्या पद्धतीनं बिनविरोध या निवड झाल्या नाही, प्रत्येक पक्ष हा आपला पक्ष वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत असतो, त्याप्रमाणे प्रत्येक पक्षाचं काम सुरू असतं। परंतु युती झालेली आहे, युतीमध्ये कामकाज कसं करायचं याची पद्धत ठरलेली आहे आणि त्यामुळेच यावर्षी स्थायी समिती सभापतीपद शिवसेनेकडे असल्यामुळे शिवसेनेने मल्लेश शेट्टी यांना स्थायी समितीचं पद दिलेलं आहे आणि त्यांच्याविरुद्ध कोणताही फॉर्म नसल्यामुळे बिनविरोध निवड झालेली। जे सामंजस्य प्रत्येक पक्ष महासभेमध्ये किंवा इतर कामकाज करताना आपल्या पक्षाची भूमिका मांडत असतो। सभागृह हे आपलं मत मांडण्यासाठी आहे, परंतु त्या बाबतीमध्ये युतीचं जे धोरण ठरलेलं आहे त्याप्रमाणे त्याचं सगळ्यांनी पालन करणं अत्यंत आवश्यक आहे। आणि मला असं वाटतं, जरी चर्चा झाली तरी युतीच्या नियमाप्रमाणेच कामकाज चालेल। आभार मानून त्याचबरोबर आता श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने मी तिसऱ्यांदा सभापती झालो। काय विजन आहे सत्तेच्या चाव्या तुझ्या चाव्या करू शकतात? हो, सध्या कल्याण डोंबिवलीमध्ये असं काय करणार निधी जो आहे योग्य वापर? सर्वात पहिले खुर्चीवर बसल्यानंतर पदभार झाल्यानंतर मी पहिल्या अगोदर मी परिस्थिती पाहिजे, महापालिकेची परिस्थिती कशी आहे, डब खायला आली का व्यवस्थित आहे, त्यानंतर मी तुम्हाला साधारणपणे बरीच वर्ष जसं की राजे या काळामध्ये ताळमेळ नव्हतं किंवा अकाउंटेबिलिटी नव्हती, त्यामुळे कुठेतरी चॅलेंज वाटते स्थायी समितीसोबत सांभाळताना? नाही, चॅलेंज मिळेल काय नाही। 6 वर्षानंतर पहिल्यांदा सभापती बसते, त्या चॅलेंजने आम्ही व्यवस्थित मी हाताळून घेणार। जसं की राजवटीमध्ये झालेली कामं मी नक्कीच घेणार, त्यांनी ऑडिट करून घेणार। जेवढे मला वाटतं 23, 24, 25, 26ची ऑडिट बाकी आहे,
व्यवस्थित करून घेऊ आम्ही. निवडणुकीमध्ये असं भाजप शिवसेना वेगळी होती, आता इथं मनोमिलन झाले त्यामुळे निवडणूक वेगळं कुठं होते, आम्ही एकत्रच होतो, एकत्रच लढलोय मी, एकत्र लढलो आम्ही, एकत्र कामं करणार आहे. निवडणुकीत जे चित्र होतं तसं का आम्ही तसं काय बोलू शकत नाही. चित्र आमच्या पॅनलला व्यवस्थित होतं सर्व. बिनविरोध त्याच्यामुळे झाले का? नाही बिनवर आम्ही समोर आहे, पक्षात नाही तर आम्ही आमची युतीच आहे. समोरचं उभाटा हा पक्षात नाही आहे, तिथं एक सदस्य आहे फक्त त्यांचं. बाकी आमचं मनसे शिवसेना बीजेपी युतीच आहे. कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.